पाहुण्या म्हणून लाभले आहेत। यांनी मराठी, हिस्ट्री, पॉलिटिक्स या विषयात MA केलेले आहे। तसेच त्यांनी डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटही केलेला आहे। बॅचलर इन जर्नलिझम ही पदवी धारण केलेली आहे। तसेच त्यांना DED अध्यापक विद्यालयात 8 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे। त्या उत्तम वक्त्याही आहेत आणि लेखिकाही आहेत। सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत। तरी मी माननीय प्रमुख पाहुण्या विद्याताई होडे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या शुभदिनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सानेगुरुजी प्राथमिक विद्या मंदिर आयोजित आजच्या 91व्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माननीय अरुणभाऊ गुजर सहसचिव महाराष्ट्र आरोग्य मंडळ, माननीय सुरेश प्राथमिक विभाग शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय जितेंद्र सर, शिक्षक पालक संघाच्या सौ जयश्री पवार मॅडम, श्री पवन मते सर, माननीय धनकवडे मॅडम, सय्यद सर, चौधरी सर आणि तुम्ही सर्व उपस्थित पालक वर्ग, आजचे हे 91वे वार्षिक स्नेह संमेलन एक पालक आणि एक शिक्षक म्हणजे या शाळेमध्ये माझी मुलंही शिकत आहेत आणि आजचे प्रमुख पाहुणे म्हणून मला इथे बोलवलं आहे। या दोन्ही निमित्ताने इथे उपस्थित असताना सानेगुरुजी प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या नावामध्ये जिथे विद्येचं मंदिर आहे आणि जिथे आज सकाळपासून मी पाहते की सानेगुरुजींचे प्रत्येक विचार या प्रत्येक डान्सच्या निमित्ताने असेल, प्रत्येक कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या निमित्ताने तो विचार मांडला जात आहे। आणि या शाळेचे आपण सगळेजण पालक आहोत, आपली मुलं इथे शिकतात, पण एक महत्त्वाचा विचार म्हणजे शाळेनी आज या कार्यक्रमाच्या प्रत्येक व्यवस्थापनापासून म्हणजे बारीक सारीक गोष्टींकडे मुख्याध्यापक सरांचं जसं लक्ष होतं, हा संपूर्ण शिक्षक वर्ग जे कार्य करत होतो आणि आतमध्ये जो संपूर्ण वर्षभराचा PPTचा प्रोग्राम आम्हाला दाखवण्यात आला की शाळेने काय काय केलेलं आहे। म्हणजे कला विभागामध्ये गणपती बनवण्याची कार्यशाळा असेल, खेळ विभागामध्ये बुद्धिबळाची स्पर्धा असेल, क्रीडा स्पर्धा, फुटबॉलची स्पर्धा असेल, एका विद्यार्थ्यांनी सायकलिंग मध्ये सुद्धा सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। म्हणजे शाळेचे जे कार्यक्रम आहेत, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा आणि शालेय पूरक कार्यक्रमांबरोबरच सहलीचं सुद्धा आयोजन शाळेने केलं, जेणेकरून जे सानेगुरुजींचे जे वाक्य आहे, करील जो मनोरंजन मुलांच्या मनोरंजनाबरोबरच मुलांच्या शिक्षणाकडे संपूर्ण शिक्षक वर्ग लक्ष देत असतो। मला वाटतं या निमित्ताने संपूर्ण शिक्षक वर्गाचं खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची आहे। मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आहे, आजचा काळ धकाधकीचा आहे, आपल्या घरामध्ये त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब आहे, आपल्याला एकच मूल सांभाळायचं आहे किंवा 2 मुलं सांभाळायची आहे, पण हॅट्स ऑफ आहे या सगळ्या शिक्षकांना जे आज वर्गामधील 50-60 विद्यार्थी तितक्याच मायाने सांभाळतात। म्हणजे लहान गटाचा सुद्धा अनुभव आहे की प्रत्येक मुलाने शाळेमध्ये काय आणलं आहे डब्यात हे त्या बाईंना माहिती असतं की आज कोणी जाम चपाती आणली आहे हे सुद्धा ते शिक्षक पालकांना सांगत असतात। म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इतकं बारीक लक्ष मुख्याध्यापक श्री सुरेश गुजर सर आणि अरुण भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा करते। आता राहिली ती शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या पालकांच्या बाबतीत मला या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची एक गोष्ट आठवते की शाहू महाराजांच्या दरबारी त्यांच्या सुनेला शिक्षण देण्यासाठी एक शिक्षक नेहमी यायचे आणि दरबाराचा नियम होता, कोणी व्यक्ती आली की तिने महाराजांना मुजरा केला पाहिजे। ज्या वेळेस हे गुरुजी त्या सुनबाईंना शिकवायला यायचे, एकदा त्यांनी त्या शाहू महाराजांना मुजरा केला, ते नेहमीच मुजरा करते, पण ज्यावेळेस शाहू महाराजांनी पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्या गुरुजींनी सांगितलं, गुरुजी तुम्ही ज्ञानदानासाठी इथे येतात, मी जरी राजा असलो तरी मला मुजरा करायची तुम्हाला गरज नाही, कारण तुम्ही जे काम करत आहात ते खूप श्रेष्ठ काम आहे। मग आपण पालक आहोत, आपलं सहकार्य या सर्व शाळेला मिळणं फार गरजेचं आहे, कारण शाळा खूप मेहनतीने आपल्या मुलांना घडवत असते। एका रात्री यश मिळत नाही आणि ज्याला एका रात्रीत यश मिळतं ते 1 दिवस सुद्धा टिकत नाही आणि त्यामुळं ही शाळा इतकं की आपली मुलं यशस्वी झाले पाहिजेत, यशाच्या शिखरावर पोहोचली पाहिजेत, म्हणून पालकांनी सुद्धा आपण सर्वांनी मीही त्यामध्ये आपलं सुद्धा या शाळेला मिळणं, या शिक्षक वर्गाला मिळणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे। आणि या
मी या शाळेमध्ये घातली, कारण सेमी इंग्लिश मधून ज्या पद्धतीने मराठी माध्यम, आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, पण त्या अभिजात भाषेसाठी जी जडणघडण करण्याची शाळा, ही शाळा ती जडणघडण करत असते. मराठी येते म्हणजे नुसती बोलता येऊन उपयोग नाही, ती मराठी घडली पाहिजे. वाचनापासून प्रत्येक संस्कार, शिस्त, संस्कार आणि अभ्यास याचा त्रिवेणी संगम म्हणून आपण ही शाळा निवडलेली आहे. तुम्हा सगळ्यांचे कौतुक की या शाळेची आपण निवड केलेली आहे म्हणून. आणि जोरात एकदा शाळेतील सर्व म्हणजे शाळेचा सगळा वर्ग, शिक्षक वर्गाबरोबरच शिक्षकेतर सर्व